नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी भूगोल प्राकृतिक रचना व जलप्रणाली प्रकरण 3 यामध्ये प्राकृतिक रचना याविषयी माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतली. आता या व्हिडिओमध्ये आपण ब्राझील व भारत जलप्रणाली याविषयी माहिती घेणार आहोत. त्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतं आहे ती ब्राझील जलप्रणाली. नद्यांची प्रमुख 3 खोरी ब्राझीलमध्ये आहेत. प्रमुख 3 खोरी आहेत. त्यामध्ये अमेझॉन नदीचं खोरं या इथं दिसते बघा, अमेझॉन नदीचं खोरं. त्याशिवाय ब्राझीलच्या नैऋत्येला असलेल्या पॅराग्वे पॅराना नदीची जलप्रणाली. त्याशिवाय ब्राझील उच्चभूमी, त्या उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को नदी, अशा 3 नदी खोऱ्यांची प्रणाली आपण पाहणार आहोत. पहिला अमेझॉन खोरे, पॅराग्वे पॅराना खोरे आणि साओ फ्रान्सिस्को नदीचे खोरे. सुरुवातीला आपण अमेझॉन नदीचं खोरं याविषयी माहिती घ्यायची आहे. मुलांनो, या ठिकाणी इथं दिसतंय ते अमेझॉन नदीचं खोरं या ठिकाणी आहे. अमेझॉन नदीचं खोरं. इथं ब्राझीलचा नैऋत्य भाग आहे. या नैऋत्य भागामध्ये पॅराग्वे आणि पॅराना नदीचं खोरं आणि ब्राझीलची उच्चभूमी आपण जी म्हणतो ती उच्चभूमी ही अशी या ठिकाणी आहे. या उच्चभूमीच्या पूर्वेला असलेले हे साओ फ्रान्सिस्को नदीचं खोरं आहे. म्हणजे अमेझॉन नदी खोरे, पॅराग्वे पॅराना खोरे आणि साओ फ्रान्सिस्को नदी खोरे याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. बघा मुलांनो, अमेझॉन नदीचं खोरं आपण पाहतोय. या नदीचा उगम आहे, ही नदी अमेझॉन नदी खोरे. या नदीचा उगम आहे तो पेरू देशामध्ये, इथं पेरू देश आहे. पेरू देशामध्ये असलेला अँडीज पर्वत आहे. या अँडीज पर्वताच्या पूर्व उतारावर या नदीचा उगम होतो आणि ही पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी ही नदी वाहत अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. या नदीच्या पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण आहे ते प्रचंड आहे. विसर्गाचं प्रमाण प्रचंड आहे. म्हणजे प्रति सेकंद 2 लाख घनमीटर इतक्या वेगानं ही नदी वाहते. म्हणजे एका सेकंदाला 2 लाख घनमीटर एवढं पाणी वाहून त्या ठिकाणी जात असतं. म्हणजे पाण्याचा वेग प्रचंड आहे हे यावरून आपल्याला दिसून येते. त्यामुळं नदीच्या उगमापासून, इथं उगम होतो नदीचा, या उगमापासून नदीच्या पात्रामध्ये तयार झालेला गाळ आहे किंवा जमा झालेला गाळ आहे. पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळं हा गाळसुद्धा वेगानं वाहून नेला जातो. त्याशिवाय सर्वसाधारण नदी पाहिली तर नदीच्या मुखाशी अनेक वितरिका असतात. पण अशा वितरिका या अमेझॉन नदीच्या मुखाजवळ नाहीत. त्याचं कारणच असं आहे की मगाशी आपण बघितलं, अमेझॉन नदीच्या विसर्गाचे प्रमाण हे आहे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने नदी वाहते. म्हणजे त्या नदीपात्रामध्ये असलेला गाळ आहे तो वेगानं पुढे वाहून नेला जातो. त्यामुळे या ठिकाणी वितरिका आढळत नाहीत. आता वितरिका म्हणजे काय हे बघूया आपण. ज्यावेळी पर्वतावरून नदी वाहते त्यावेळी नदीचा वेग जास्त असतो. त्या ठिकाणी त्या जमिनीची त्या ठिकाणी नदी काय करते, झीज करते. आणि झीज झालेला किंवा क्षरण झालेला भाग आहे तो सकल भागाकडे वाहून आणला जातो. आणि वाहून आणलेला गाळ आहे, ज्या ठिकाणी जमिनीचा उतार मंद असतो त्या ठिकाणी नदीचा वेग मंदावतो आणि वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाजवळ साचतो. गाळ नदीच्या मुखाजवळ साचल्यामुळं पाण्याला पुढे जायला अडथळा निर्माण होतो. पाणी अनेक मार्गाने समुद्राला जाऊन मिळते आणि मधल्या भागावर त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. मधल्या भागावर गाळाचं संचयन होतं. अनेक मार्गाने पाणी निघून जातं समुद्राला. ते मार्ग म्हणजेच वितरिका, त्याला वितरिका म्हणायचं आहे. म्हणजे अशा वितरिका किंवा त्रिभुज प्रदेश हे अमेझॉन नदीच्या मुखाजवळ पाहायला मिळत नाहीत.
मग अमेझॉन नदीच्या मुखाजवळ आपल्याला काय पाहायला मिळतं, तर या ठिकाणी ही अमेझॉन नदी आहे. आणि त्याशिवाय टोकॅन्टिस ही नदी आहे, ती दक्षिणेकडून उत्तरेकडे अशी वाहत जाते आणि उत्तर अटलांटिक किनाऱ्याला मिळते. या ठिकाणी दोन्ही नद्यांच्या मुखाजवळ या ठिकाणी महाराजा बेट आहे बघा. अशा प्रकारची बेटे या ठिकाणी आहेत. आता मुलांनो, या अमेझॉन नदीच्या मुखाजवळ रुंदी आहे, इथं मुख, या मुखाजवळ रुंदी आहे ती 150 किलोमीटर इतकी रुंदी त्याची आहे. मुलांनो, कल्पना करा, तुमच्या घरापासून 150 किलोमीटर अंतर पहा किती होतं आहे. म्हणजे या नदीच्या रुंदीची विशालता किती आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. रुंदी किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल. यानंतर आपण पॅराग्वे पॅराना नदी प्रणाली पाहणार आहोत. या दोन नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये आहेत. आता हा ब्राझील आहे, ब्राझीलचा हा नैऋत्य भाग आहे. या नैऋत्य भागामध्ये या नद्या येतात. हा नैऋत्य भाग. आणि या दोन नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा वाहत येतात. आणि अर्जेंटिना इथं बघा, अर्जेंटिना हा देश आहे. या देशामध्ये प्लाटा नावाची नदी आहे, प्लाटा. आणि या प्लाटा नदीला या नद्या येऊन मिळतात. ही अशी इथं पॅराग्वे नदी आहे, पॅराना इथं नदी आहे. अशा दोन नद्या अर्जेंटिनामध्ये प्लाटा नदीला येऊन मिळतात. त्याशिवाय मुलांनो, दक्षिणेकडे असलेली ही उरुग्वे नदी आहे. ही उरुग्वे नदी पूर्वेकडून अशी पश्चिमेकडे वाहते आणि पॅराना नदीला येऊन मिळते. अशा प्रकारे पॅराग्वे पॅराना नदी प्रणाली आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर तिसरा भाग नदी प्रणालीचा ते म्हणजे साओ फ्रान्सिस्को नदी. इथं मुलांना आहे बघा, ही साओ फ्रान्सिस्को नदी. आता या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र आहे ते ब्राझीलच्या हद्दीमध्ये येते. म्हणजे एकाच देशामध्ये याचं पाणलोट क्षेत्र आहे. ज्याप्रमाणे ब्राझील अमेझॉन नदी आहे, अमेझॉन नदी ती पेरू देशामध्ये उगम पावते आणि ब्राझीलमधून अटलांटिक महासागराला मिळते. तशा प्रकारे इथं काही नाही. जे संपूर्ण पाणलोट क्षेत्र साओ फ्रान्सिस्को नदीचं ब्राझीलमध्येच आहे. आता इथं पाणलोट क्षेत्र आहे ते ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात येते. तर ब्राझील उच्चभूमी तुम्हाला माहिती आहे, ही अशी ब्राझील उच्चभूमी आहे. या ब्राझील उच्चभूमीचा पूर्व भाग म्हणजे कुठला, हा पूर्व भाग. या पूर्व भागामध्ये येतं. ही नदी आहे साओ फ्रान्सिस्को नदी. ती दक्षिणेकडून उत्तरेकडे मुलांनो, इथं दक्षिणेकडून उत्तरेकडे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत अशी उत्तरेकडे वाहत जाते. आणि मग ती काय करते, पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. आता या नदीच्या मुखाजवळ इथे हे मुख आलं. या मुखाजवळ 250 किलोमीटर लांबीचा प्रवाह आहे. 250 किलोमीटर लांबीचा प्रवाह आहे. तो भाग जलवाहतुकीसाठी योग्य असा आहे. जलवाहतुकीसाठी योग्य असा असल्या पाहिजे म्हणतो. मुलांनो, आता आपण ब्राझीलमधील उत्तरेकडे असणारी अमेझॉन नदी, ब्राझीलच्या नैऋत्येकडे असणारी पॅराग्वे पॅराना नदी आणि ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेला असलेली साओ फ्रान्सिस्को नदी याविषयी माहिती घेतली. आता आपण किनारी नद्या पाहणार आहोत. या किनारी नद्यामध्ये किनारी भाग म्हटलं तर लक्षात यावे तुमच्या, हा उत्तर अटलांटिक किनारा आणि हा दक्षिण अटलांटिक किनारा. या किनारी भागात कमी लांबीच्या नद्या आहेत. इथं परानिबा ही नदी आहे. इथं इटापेक्रू ही नदी आहे. या नद्या दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात आणि उत्तर अटलांटिक किनाऱ्याला जाऊन मिळतात. त्याशिवाय मुलांनो, या ठिकाणी पुरागुआकू अशी नदी आहे.
पुरागुआकू नदी आहे ती नदी इथं साल्वाडोर आहे. इथं साल्वाडोर आहे या ठिकाणी ती अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. यानंतर मुलांना आपण भारत जलप्रणाली याविषयी माहिती घेणार आहोत. त्यामध्ये हिमालयातील नद्या किंवा हिमालय पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या नद्या याचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये सिंधू आणि गंगा या दोन मुख्य नद्या आहेत हिमालय पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या. पण सिंधू नदी आहे ती अरबी समुद्राला मिळते आणि गंगा नदी आहे ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आता सिंधू नदी आहे मुलांनो, सिंधू नदी आहे तिची मोठी उपनदी कुठली असेल तर ही सतलज ही तिची मोठी उपनदी आहे, सतलज. आणि सतलजच्या उपनद्या आहेत त्यामध्ये झेलम, चिनाब, रावी, बियास या सतलजच्या उपनद्या आहेत. तर गंगा नदी आहे त्या गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे ती ब्रह्मपुत्र आहे, ब्रह्मपुत्रा. त्यानंतर यमुना ही मोठी नदी आहे. आणि मग गंगेच्या इतरही काही उपनद्या आहेत त्यामध्ये चंबळ, केन, बेटवा, शोण अशा प्रकारे तिच्या काही उपनद्या वगैरे पाहायला मिळतात. आता आपण हिमालयातील नद्या पाहत आहोत. त्यामध्ये इथं दोन नद्या आहेत. इथं सिंधू नदी आहे. मुलांनो हा भारत देश आहे आणि या भारत देशामध्ये हिमालय पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्याची आपण माहिती घेऊया. त्यामध्ये हा उत्तरेकडे हा हिमालय पर्वत आहे. त्यामध्ये मुलांनो इथं सिंधू नदी आहे. सिंधू नदी, सिंधू नदी आहे ती राकस इथं सरोवर आहे. राकस सरोवराच्या उत्तरेला उगम पावते आणि ती अशी जम्मू काश्मीरमध्ये वाहत येते आणि जम्मू काश्मीरमधून पाकिस्तानामध्ये जाते आणि पाकिस्तानातून दक्षिणेकडे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. आता मुलांनो पश्चिम हिमालयाचे 3 भाग केलेत. हिमालय पर्वताचे पूर्व पश्चिम असे 3 भाग केलेले आहेत. त्यामध्ये हा पश्चिम हिमालय जम्मू काश्मीरचा भाग आहे तो पश्चिम हिमालय, हा कुमाऊँ हिमालय आणि हा आसाम हिमालय आपण पाहिलेला आहे. प्राकृतिक विभाग पाहताना हा भाग पाहिला आहे. मग आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे कुठला तर पश्चिम हिमालय म्हणजे जम्मू काश्मीर राज्यातून ही सिंधू नदी वाहते. ह्या जम्मू काश्मीर राज्यातून सिंधू नदी पाकिस्तानमध्ये येते. इथं पाकिस्तान आहे आणि वाहते अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्या सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी कुठली असेल तर ही सतलज आहे. सतलज ही प्रमुख उपनदी आहे. ती मानसरोवर इथं आहे बघा, मानसरोवर. या मानसरोवरामध्ये उगम पावते आणि ती वाहत अशी येते ती पंजाबमध्ये येते. आता ही हिमालय पर्वतामध्ये उगम पावते. हिमालय पर्वतामध्ये उगम पावल्यामुळं त्या ठिकाणी वेग असतो पाण्याचा, त्या ठिकाणी झीज होते जमिनीची आणि त्यामुळे वाहून आणलेला गाळ आहे तो या ठिकाणी पंजाब राज्यामध्ये साठवला जातो. त्यामुळं पंजाबमध्ये गाळाचं मैदान तयार झालेलं आहे सिंधू नदीच्या संचयन कार्यातून. आणि मग ह्या पंजाबमधून ही नदी आहे ती पाकिस्तानमध्ये सिंधू नदीला जाऊन मिळते. त्याशिवाय ही नदी आहे कुठली सतलज. या सतलज नदीच्या काही उपनद्याही आहेत. त्यामध्ये इथं झेलम आहे, इथं चिनाब आहे, इथं रावी आहे आणि इथं बियास आहे. झेलम, चिनाब, रावी, बियास या सतलज नदीच्या काही उपनद्याही या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत हिमालय पर्वतामध्ये उगम पावणारी गंगा नदी. गंगा नदी ही हिमालयातील गंगोत्री येथे उगम पावते. बघा ही गंगा नदी आहे. इथं गंगा नदी आहे बघा.
ही गंगा नदी आहे. गंगा नदी हिमालयामध्ये गंगोत्री, इथं गंगोत्री आहे बघा, गंगोत्री उगम पावते आणि दक्षिणेकडे वाहत येते पर्वतावरून ती या मैदानी प्रदेशामध्ये, आणि मैदानी प्रदेशातून ती पूर्ववाहिनी भरून या ठिकाणी ती पश्चिम बंगालमध्ये येते, आणि पश्चिम बंगालमधून ती येते कुठं, बांगलादेशात, आणि बांगलादेशातून ती कुठे जाते, अरबी समुद्राला जाऊन मिळते. आता ही गंगा नदी आहे. या गंगेची यमुना ही प्रमुख उपनदी आहे. यमुनोत्री उगम पावते, गंगा गंगोत्री उगम पावते. मुलांना लक्षात ठेवा, यमुना यमुनोत्री उगम पावते. गंगेची एक मोठी आणखी एक उपनदी आहे, ती ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखतो आपण तिला, ब्रह्मपुत्रा. ती मानसरोवरामध्ये उगम पावते इथं वरती उत्तरेला, आणि अशी वाहत वाहत येते, आणि त्या ठिकाणी तिला चांगपो असं म्हणतात. चांगपो या नावानं ओळखतात, इथं चांगपो म्हणतात. त्यानंतर दिहांग असं सुद्धा त्यांना बोलतात, दिहांग या नावाने सुद्धा ओळखतात. इथं दिहांग आहे बघा. आणि भारतामध्ये ती ज्यावेळी प्रवेश करते त्यावेळी तिला ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखतात. आणि ही ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशामध्ये गंगेला येऊन मिळते, आणि त्या ठिकाणी पाणी आणि अवसाद म्हणजे गाळ, चिखल, दगडगोटे, रेती, माती वगैरे आहे, हे सगळे वाहून आणतात गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी. आणि यांच्या संचयनातून या ठिकाणी बांगलादेश असू देत किंवा हे पश्चिम बंगाल असू देत, या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळाचं संचयन झालं, आणि त्यातून जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याशिवाय मुलांनो, ही गंगा नदी आहे, त्या गंगा नदीला हा भाग आहे तो द्वीपकल्पीय पठाराचा. या द्वीपकल्पीय पठारावरून चंबळ इथं आहे बघा, चंबळ, सिंध, बेटवा आणि केन आणि शोन या नद्या द्वीपकल्पीय पठारावरून उत्तरेकडे वाहतात आणि गंगेला येऊन मिळतात. अशा प्रकारे गंगा आणि त्याच्या काही उपनद्या आपण पाहिलेल्या आहेत. यानंतर आपण मुलांनो द्वीपकल्पावरील नद्या याविषयी माहिती घेणार आहोत. इथं आहे बघा, द्वीपकल्पावरील नद्या. द्वीपकल्प म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हिंदी महासागराकडे निमुळता होत गेलेला भाग आहे भारताचा, त्याला आपण द्वीपकल्प म्हणतो. त्यामध्ये 2 भाग केलेले आहेत, अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. आता अरबी समुद्र हा भारताच्या पश्चिमेला आहे, आणि त्यामध्ये गुजरातमध्ये खंबातचे आखात आणि कच्छचे आखात आहे. म्हणजे ह्या खंबातच्या आखातामध्ये जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आहेत, त्यामध्ये तापी, नर्मदा, मही आणि साबरमती आहेत. तर कच्छच्या आखातात जाणारी आणि अरबी समुद्राला मिळणारी लुनी ही नदी आहे. तर बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आहेत, त्यामध्ये या नद्या सगळ्या पूर्ववाहिनी आहेत, म्हणजे पूर्वेकडे वाहतात. म्हणजे महानदी, गोदावरी आणि कृष्णा, कावेरी या नद्या आहेत. आपण आता त्याचा सविस्तर अभ्यास करूया. द्वीपकल्पीय नद्या, द्वीपकल्प माहिती आहे का तुम्हाला? गुजरातपासून असा दक्षिणेकडे किंवा इथं पश्चिम बंगालपासून असा दक्षिणेकडे असलेला म्हणजे हिंदी महासागराकडे निमुळता होत गेलेला भाग, त्याला द्वीपकल्प म्हणतो आपण. द्वीपकल्प. या द्वीपकल्पामध्ये असल्या नद्या आहेत, त्या नद्यांचं वर्गीकरण केलं आहे. त्यामध्ये पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्ववाहिनी नद्या. हा सह्याद्री पर्वत आहे किंवा पश्चिम घाट आहे. या सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या म्हणजे इकडे वाहणाऱ्या आणि अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या या नद्या आहेत, त्यांना पश्चिम वाहिनी नद्या म्हणतात. आणि ह्या सह्याद्री पर्वतावरून पूर्व उतारावर म्हणजे पूर्वेकडे उगम पावणाऱ्या आणि बंगालच्या उपसागराला जाऊन नद्या मिळणाऱ्या आहेत, त्याला पूर्ववाहिनी नद्या म्हणतात. आता या नद्यांचा पाण्याचा विसर्ग आहे, तो विसर्ग पावसावर अवलंबून असतो.
म्हणजे या नद्या हंगामी आहेत, हंगामी स्वरूपाच्या आहेत. म्हणजे पावसाळ्यामध्ये 4 महिने पावसाळा या कालावधीमध्ये जेवढा पाऊस पडेल त्या कालावधीमध्ये त्या नद्यांना पाणी असतं आणि या नद्यांना पुराच्या आपत्तीचा धोका नसतो. आता आपण मुलांनो अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या, इथं अरबी समुद्र आहे, इथं अरबी समुद्र आहे. पश्चिम घाट म्हणजे असा इथं आहे सह्याद्री पर्वत, पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी आहे. या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी आहे ती लांबी कमी आहे. लांबी कमी असली तरी त्या नद्यांचा वेग मात्र जास्त आहे मुलांनो. वेग जास्त आहे, लांबी कमी आहे. वेग जास्त का, तर हा सह्याद्री पर्वत आहे तो उंच कडा आहे आणि उंच कडा असल्यामुळं या सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट आहे त्या घाटावरून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत त्या वेगाने वाहतात आणि त्या कमी लांबीच्या आहेत. त्यामध्ये कुठले कुठले राज्य येतात बघा या पश्चिम घाटामध्ये, तर या ठिकाणी इथं केरळ आले, दक्षिणेकडे इथं केरळ आहे, इथं कर्नाटक आहे, इथं महाराष्ट्र आहे आणि इथं गुजरात आहे. या किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सारखेच आहेत, लांबीने कमी आहेत, वेग जास्त आहे, हे लक्षात असले. आपण आता गुजरातमधील, हे गुजरात आहे, इथं खंबातच्या आखात आहे. गुजरातमधील खंबातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. यांचा एक वेगळा गट केलेला आहे बघा. गुजरातमध्ये खंबातच्या आखात आहेत, त्या आखातामध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. त्यांचा एक वेगळा गट केलेला आहे. त्यामध्ये इथंही तापी नदी आहे, तापी नदी आहे. तापी नदी मुलताई येथे उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन ती खंबातच्या आखातात अरबी समुद्राला येऊन मिळते. तसंच ही नर्मदा नदी, तर नर्मदा बघा ती अमरकंटक येथे उगम पावते आणि अमरकंटकमधून ती खंबातच्या आखातात अरबी समुद्राला येऊन मिळते. त्याचप्रमाणे ही मही नदी आहे, त्याचप्रमाणे ही साबरमती आहे. म्हणजेच खंबातच्या आखातामध्ये अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्या, त्यामध्ये साबरमती, मही, नर्मदा आणि तापी अशा 4 नद्या या ठिकाणी आहेत. त्यानंतर इथे एक लुनी नदी आहे बघा मुलांना. लुनी ही नदी इथं नैऋत्य ईशान्य दिशेने पसरलेला असा अरवली पर्वत आहे. ह्या अरवली पर्वताच्या पश्चिम उतार म्हणजे इकडल्या बाजूला पश्चिम उतारावर ही नदी लुनी नदी उगम पावते आणि कच्छच्या आखातामध्ये, इथं कच्छचे आखात आहे मला गुजरातमध्ये, कच्छचे आखात, या आखातामध्ये अरबी समुद्राला येऊन मिळते. बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या आहेत. त्यामध्ये इथं बंगालचा उपसागर आहे. आपण हिमालयामध्ये गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी बघितली, ती बंगालच्या उपसागरामध्ये येऊन मिळते. त्याशिवाय भारतीय द्वीपकल्पावरून इथं महानदी आहे बघा, महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यासुद्धा बंगालच्या उपसागराला मिळतात.
त्याचप्रमाणे गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांचा उगम इथं गोदावरी आहे बघा, कृष्णा इथं आहे आणि ही कावेरी. या नद्यांचा उगम मुलांनो पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. इथं पश्चिम घाट आहे. या पश्चिम घाटाचा पूर्व उतार म्हणजे इथं बघा मुलांनो, इथं बघा गोदावरी नदी आहे ती इथं त्र्यंबकेश्वर इथं उगम पावते या पश्चिम घाटामध्ये, आणि इकडं अशी पूर्ववाहिनी बनते आणि बंगालच्या उपसागराला येऊन मिळते. त्याचप्रमाणे कृष्णा नदी आहे, इथं त्र्यंबकेश्वर आहे बघा, या ठिकाणी ती उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला नदी मिळते. आणि कावेरी नदी ब्रह्मगिरी इथे उगम पावते, म्हणजे पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर आणि बंगालच्या उपसागराला येऊन मिळते. म्हणून इथं गोदावरी नदी दिली आहे. गोदावरी नदी आहे. इथं वैशिष्ट्य असं आहे की ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. पाणलोट क्षेत्र म्हणजे पाण्याखाली आलेलं क्षेत्र आहे, पाण्याखाली आलेली जमीन आहे. या जमिनीच्या बाबतीत ही दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. म्हणजे गंगा नदी ही पहिल्या क्रमांकाची आहे आणि पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने गोदावरी ही दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. गोदावरीच्या दक्षिणेस कृष्णा नदी आहे. इथं कृष्णा नदी आहे. त्याला या ठिकाणी भीमा नदी मिळते आणि तुंगभद्रासुद्धा नदी येऊन मिळते. कावेरी नदी आहे इथं, ती कर्नाटक राज्यामध्ये, इथं कर्नाटक राज्य आहे, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामध्ये वाहत जाते. धन्यवाद मुलांनो. आज आपण भारत ब्राझील जलप्रणाली याविषयी अभ्यास केलेला आहे.